एक सर्दी खोकल्याचा पेशंट जो ICUमध्ये ॲडमिट झाला, त्याची इमर्जन्सी रूममधली असेसमेंट बघा. वय वर्ष 75, फिमेल आणि डायबेटिक. 3-4 दिवस ताप, सर्दी, खोकला अंगावर काढलं. पेशंट ॲडमिट झाला तेव्हा दोन्ही पायाला सूज. युरिन आउटपुट कमी म्हणजे युरिन बनतच नव्हतं आणि सोबत पेशंटला श्वास घ्यायला पण त्रास आहे. हे ICUचं ॲडमिशन टाळता आलं असतं का? किंवा कसं टाळता आलं असतं त्याबद्दल सांगतो. आपल्याला सवय असते सिम्पटम्स अंगावरती काढायचे. 2च दिवस तर झालेत, काय होतंय त्याला? साधं वाटतं आपल्याला आणि आपण इग्नोर करतो. या उलट खूप अलर्ट राहण्याची गरज आहे. स्पेशली जर पेशंट असेल डायबिटिक किंवा हायपरटेन्सिव्ह किंवा हार्ट, किडनी, लिव्हरचं काही क्रोनिक कंडिशन्स असतील, असे पेशंट नाजूक असतात. अशावेळी सिम्पटम्स चालू झाल्या डॉक्टरांना लगेच भेटणं महत्त्वाचं असतं. आधीचे सिम्पटम्स अंगावरती काढल्यामुळं हार्ट फेल, किडनी फेल, न्यूमोनिया, फुफ्फुसामध्ये पाणी भरलंय, सेप्सिस आणि आता ट्रीटमेंट ICUमध्ये. लक्षात ठेवा, तुम्हाला जर क्रोनिक कंडिशन्स असतील तर कोणतेच सिम्पटम्स अंगावरती काढू नका. लगेच डॉक्टरांना भेटा आणि